गुरु गुरु बघ बघ आहे आशीर्वाद आहे हे आहे तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार. आयुष्यमान भव सौभाग्यवती हे काढशील. गिरीश चव्हाण या भक्ताने भक्तिपुष्प बहाल केलं. त्यांच्या मनातील साऱ्या मनिच्छा पूर्ण होती असं शुभमंगल आशीर्वाद देऊन या भक्तिमंचा आमदार स्वीकार कर. गिरीश चव्हाण यांच्यानी सुद्धा माका 100 दिले होते. गिरीश चव्हाण काय काळजी करू नको. ही लक्ष्मी तुमच्या सदैव खिशात नांदत रावतली असो लक्ष्मीचो तुमका आशीर्वाद आणि आम्ही माझ्या हे आई ध्यानी म्हणे चिंतने आसने शेणी भोजने देणे तुला आम्ही भजिलं पूजिलं बरोबर एवढंच नव्हे तर लक्ष्मी व्रतही जीवनात आचरणात आणलं. असं असताना सुद्धा आमच्या जीवनात दुःख का? याला कारण तुझी पत्नी माधवी. माधवी आई मी असा कोणता अपराध केलाय जेणेकरून तुम्हाला दोषी ठरवते? तू अपराध केलास तो म्हणजे या लक्ष्मीचा अपमान केलाय. तुझा अपमान? हा आई तुझा अपमान मी केव्हा केला? आठवतो प्रसंग. कोणता प्रसंग? तुम्ही तुमच्या जीवनात लक्ष्मी व्रत आचरणात आणलं होतं ना. तो दिवस होता तो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे व्रताच्या उद्यापनाचा दिवस. खरं आहे. आणि त्या दिवशी तू राज्यातील सर्व सुवासींना कुंकुमार्चनासाठी म्हणजे हळदी कुंकवासाठी निमंत्रित केलं होतं ना. सर्व सुवासिनी स्त्रिया उपस्थित होत्या आणि त्यांच्या समेत एक गरीब स्त्री म्हणजे यांची पत्नी कमल तिथपर्यंत आली होती. मग त्या कमलच्या बाबतीत काय घडविलं? हो आई. अरे बापरे आई तिला मी नाना तऱ्हेची दूषणं दिली. तिचा अपमान मी केला आई. एवढंच नव्हे तर तिथून तुला मी घालून सुद्धा दिला. हो पण आई त्याचा आणि याचा काय संबंध? संबंध आहे ना. कसला? अगं काय अपराध होता त्या निष्पाप जीवाचा. तिनं तर तुझ्याजवळ बोडभर कुंकवाचं लेणं मागितलं होतं पण ते तू तिला दिलं नाहीस. पण जो हळदी कुंकवाचा करंडा तिनं तुझ्या हाती दिला तू उधळून लावलास. ते कुंकू तू मातीमोल केलंस. नको त्या शब्दानं अपमानित करून तू तिला घालवून दिलंस. अगं सुवासिनी स्त्री कोणी जरी सामान्य असली तरी सुवासिनी स्त्री ही प्रत्यक्ष लक्ष्मीचं स्वरूप. मग तू त्या सामान्य सुवासिनीचा अपमान केला नाहीस. अपमान केलास तो या लक्ष्मीचा केलास. म्हणून या लक्ष्मीचा प्रकोप तुमच्या जीवनात झाला आणि तुमच्या राज्यातून लक्ष्मी निघून गेली आणि औदसीनं तिथं प्रवेश केला. म्हणून ही तुमची दयनीय स्थिती झाली. आई माझी बायको चुकली कळाली ग. पण आई सांग ना हळद आणि कुंकू याच्यात एवढे काय महत्व लपलंय जेणेकरून तू आमच्यावर रुष्ट झालीस? आहे ना महत्व. कारण हळद आणि कुंकू तर बोर्डवर आहे पण या बोर्डवर कुंकवाची महती अपरंपार आहे. एक महाराणी असून सुद्धा क्षणभर तिला त्याचा विसर पडला म्हणून आज मी त्याची जाणीव करून देते. कशा प्रकारे देणार आहे? ऐका. स्त्रीच्या जीवनात 16 संस्कार घडले जातात आणि या 16 संस्कारात महत्वाचा आणि पवित्र संस्कार म्हणजे लग्न संस्कार. आणि या लग्न संस्काराची जी सुरुवात होते ना ती हळदीपासून होते. ही सुरुवात हळदीपासूनच का? कारण हळद ही सर्वात पवित्र आहे. आयुर्वेदातील सर्व वनौषधींचे गुण फक्त एकट्या हळदीत सामावलेले आहेत. स्त्रीचं लग्न होतात ती कोणातरी पुरुषाच्या जीवनात प्रवेश करते. मग तिनं तो प्रवेश करीत असताना शुद्ध मनानं आणि पवित्र देहानं प्रवेश करावा म्हणून तिच्या सर्वांगाला हळद चर्चित केली जाते जेणेकरून त्या हळदीचं पावित्र्य तिच्या अंगी आणि त्यांच्या संसारात कोणत्याही संशयावरून क्लेश भांडणं न होता
त्यांचा संसार आनंदाचा सुखाचा होईल त्यामागची भावना असते. म्हणून त्या हळदीला तेवढं महत्व ठेवलं आणि कुंकवाच्या ठिकाणी तिला स्थान देण्यात आलं. लग्न होतात. नवरा आपल्या नावाचा लाल रंगाचा सिंदूर आपल्या पत्नीच्या मळवटी भरत असतो. आई, तो सिंदूर लाल रंगाचाच का? कारण ते सूर्याचं प्रतीक आहे. आभाळाच्या भाळावर उगवणारा सूर्य रक्तवर्ण लाल आहे. तो स्वयंप्रकाशित सतेज आहे. तो अखंड अक्षय आहे. त्याचा कधीही क्षय होणार नाही. त्या सूर्याप्रमाणे स्त्रीच्या मस्तकी असणार ते सौभाग्याचं लेणं नेहमी सतेज राहावं. ते सूर्याप्रमाणे नेहमी अखंड अक्षय राहावं. ते चिरकाल टिकावं ही त्यामागची भावना असते. म्हणून ते सूर्याचं प्रतीक असणारं लाल रंगाचं कुंकू स्त्रीच्या मस्तकी लावलं जातं. पण हा जो कुंकवाचा मळवट भरला जातो ना, तो स्त्रीच्या केसाच्या भांगेतच भरला जातो. तो केसाच्या भांगेतच का? कारण स्त्रियांच्या केसांना सदैव वाढ असते आणि त्या केसाच्या वाढीप्रमाणे नवऱ्याच्या आयुष्याची मर्यादा सदैव वाढत राहावी ही त्यामागची भावना असते. म्हणून हा जो कुंकवाचा मळवट भरला जातो तो स्त्रीच्या केसाच्या भांगेतच भरला जातो. आता या हळद आणि सिंदुरात समावेश तो म्हणजे तांदुळाचा. तो कशासाठी? तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक आहे. प्रत्येक शुभ कार्यात तांदूळ उपस्थित असतो. कारण ते शुभ कार्य कोणतेही विघ्न नयता निर्विघ्नपणे पार पाडावं ही त्यामागची भावना असते. मग या तांदूळानं जर का स्त्रीच्या जीवनात प्रवेश केला असेल तर तिच्या संसारात कोणती विघ्न नयता तिचा संसार आनंदानं सुखाचा बहरेल. एवढंच नव्हे तर तिच्या संसारात नेहमी शुभ कार्य सुमंगल घडेल ही त्यामागची भावना असते. म्हणून या तांदूळाला तेवढं महत्व ठेवलं आणि कुंकवाच्या ठिकाणी त्यांना स्थान देण्यात आलं. म्हणून हळद, सिंदूर आणि तांदूळ मिश्रित चिमूटभर कुंकू सुवासिनी स्त्रीच्या सौभाग्याचा पहिला अलंकार म्हणून ते तिच्या मस्तकी लावलं जातं. ते मस्तकीच का? कारण सुवासिनी स्त्री म्हणजे देवीचं स्वरूप. तिच्या अंगी नारी तत्व सामावलेलं असतं आणि हे नारी तत्व तिच्या भालपटी असतं. ज्यावेळी एखादी सुवासिनी स्त्री समोरच्या सुवासिनी स्त्रीच्या मस्तकी कुंकुमार्चन करते ना, त्यावेळी तिच्या अंगी असणार ते दैवी तेज नारी तत्व जागृत होतं आणि नकळत तिच्या मुखातून वागेश्वरी निघते. ती म्हणजे सौभाग्यवती भव. प्रत्येक सुवासिनी स्त्रीला याच आशीर्वाद